नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्या समोर सादर करतोय एका आगळ्या वेगळ्या आणि विलक्षण व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास आणि यशोगाथा. आता हे व्यक्तिमत्व आगळं वेगळं अशा करताच कारण या व्यक्तीचा जन्म 1953 साली 9 सप्टेंबरला वरळी मुंबई इथे झाला. आता 9/9/1953 या सगळ्यांची बेरीज 9 येते. त्यांच्या घरचा पत्ता सुद्धा 17/1 शिवाजीनगर मुंबई 18 असा होता. सध्या ते राहत आहेत त्या जागेचा पत्ता सुद्धा 1/62 पद्मदर्शन पुणे 9 असा आहे. आता या सगळ्याची बेरीज सुद्धा परत 9च. आत्तापर्यंत त्यांना न मागता जे काही वाहन क्रमांक मिळालेत ते सुद्धा 9च आहेत. आहे की नाही विलक्षण योगायोग. आता आपल्याला वाटत असेल की आपल्या भेटीला येणारे व्यक्तिमत्व हे अंकशास्त्र किंवा तत्सम क्षेत्रातील तज्ज्ञ असतील. काही अंशी या व्यक्तीचा संबंध आकडेवारीशी येत असला तरी त्यांची कल्पकता, कौशल्य, हातोटी आणि प्रभुत्व हे आकडेवारीपेक्षा जास्त आकृती रेखाटन करण्यात आहे. तर आज आपल्या समोर येत आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम आर्किटेक्ट माननीय प्रशांत यशवंतराव देशमुख. प्रशांतजी नमस्कार. झेपमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. झेपच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझं विनम्र अभिवादन. वयाची 50 ओलांडल्यानंतर एखादी व्यक्ती मागे वळून जेव्हा आपल्या गत आयुष्याकडे पाहते, स्वतःचं बालपण आठवू लागते, तेव्हा सगळ्याच गोष्टी त्या व्यक्तीला आठवतातच असं नाही, पण ज्या गोष्टींचा, घटनांचा, व्यक्तींचा प्रभाव त्याच्या पुढील आयुष्यावर झालेला असतो त्या त्याला हमखास आठवतात. माझा जन्म वरळी मुंबई येथे झाला. आम्ही एकूण 5 भावंडे, 3 भाऊ व 2 बहिणी. मी सर्वात धाकटा भाऊ. माझे वडील यशवंतराव देशमुख व आई शालिनीताई देशमुख हे खरं तर दोघेही पुण्याचे, परंतु वडील नोकरीच्या निमित्ताने मुंबईस आले व सिंधिया स्टीम नॅव्हिगेशनमध्ये ते नोकरी करू लागले. नोकरी करता करता संध्याकाळी ते समाजकार्यही करत असत. या निमित्ताने त्यावेळेला समाजकार्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या घरी येत असत. तसेच शाळेतही मी शिवाजी पार्क दादर येथील साने गुरुजी विद्यालय या साने गुरुजींचे शिष्य असलेल्या प्रकाशभाई मोहाडेकरांच्या शाळेत होतो. इयत्ता 4थीपर्यंत मी फार आजारी असे आणि त्यामुळेच अभ्यासाची प्रगती अतिशय खालावलेली होती. तसेच परीक्षा देताना गणिताचा पेपर म्हटला की माझ्या डोळ्यातून भराभरा पाणी येई आणि हात थरथरायला लागेल. त्यावेळेला आम्हाला अंकगणित आणि भूमितीबरोबरच बीजगणित आलं. आता मुळातच अंकगणित आणि भूमितीमध्येच आमचा असा अवतार असताना बीजगणित म्हणजे अबकड आणि हे कसं करायचं हा एक माझ्यापुढे फार मोठा प्रश्न असे. आमचे जे सर होते राणे सर, त्यांना एक सवय होती, ते मध्ये मध्ये मुलांना प्रश्न विचारित असत आणि साहजिकच या प्रश्न विचारताना पहिल्या बाकावरच्या मुलांमध्ये मुलांनाच ते जास्त करून विचारित असत. असे एकदा त्यांनी प्रश्न मला विचारला. मला तो साहजिकच त्याचं उत्तर आलं नाही. राणे सरांनी जवळ बोलवून माझा गाल रंगवला. पुढे याच प्रसंगातून मी अतिशय कसून गणिताचा अभ्यास केला व टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये महाराष्ट्रात 3रा आलो. आम्हाला त्यावेळेला 4थीपर्यंत इंग्रजीच नव्हते, परंतु 5वीत इंग्रजी येणार या गोष्टीने मी खूप आनंदलो होतो. वडील नेहमी मला म्हणायचे की ज्या राणीने आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्या राणीची भाषा आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे त्यावेळेला फार मोठे गाजलेले साहित्यिक होते. ते आमच्या शाळेत नेहमी येत असत. ते 9वी व 10वीमधल्या सुंदर अक्षर असणाऱ्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन जात असत. 9वीच्या परीक्षेनंतर ज्यांचे अक्षर सुंदर आहे अशा सर्व मुलांबरोबर मी मुद्दाम रकानेच्या रकाने भरून प्रॅक्टिस केली आणि त्याचा परिणाम म्हणजे जूनमध्ये जेव्हा आचार्य अत्रे आमच्या शाळेमध्ये आले तेव्हा त्यांनी माझ्या वहीचं परीक्षण केलं व माझी निवड केली. आमच्या शाळेमध्ये रघुवीर पाटील नावाचे सर होते. ते आम्हाला मराठी व इंग्रजी शिकवत असत. आपल्या शाळेचे एक नियतकालिक असावे अशी त्यांची भरपूर मनस्वी इच्छा होती. त्याच वेळेला मी आचार्य अत्रेंकडे जात असल्यामुळे प्रशांत तू ह्या आपल्या नियतकालिकामध्ये लिहिलं पाहिजे असे त्यांनी मला आग्रहाने सांगितले. परंतु मी आळसापोटी ते लिहिले नाही. पुढे ज्ञानदीपचा पहिला अंक निघाला आणि तो हातात पडल्यानंतर मी पाहिले तर काय, माझ्या नावावर एक लेख लिहिला गेलेला होता आणि मी साहजिकच धावत रघुवीर पाटील सरांकडे गेलो व त्यांची क्षमा मागितली. त्यापुढील 11वी पूर्ण होईपर्यंत सर्व ज्ञानदीप नियतकालिकांमध्ये माझे लिखाण येत असे. कविता उत्तम करायचा, काही किस्से वगैरे छान लिहायचा, लोकांना आपल्या स्वतःकडचं ज्ञान देत असे आणि लेक्चर वगैरे इतकं छान करायचा की लोकांना त्याचं बोलणं ऐकत बसावं
असं वाटायचं. लहानपणापासून त्याला ती सवय होती आणि त्यामुळे आम्हाला ते वाटलं की तो अमावस्याला जन्म झाला तर काही वाईट नाही झालं म्हणून. या सगळ्यांमधून एकच गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे प्रशांतजींची आव्हानं स्वीकारून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची वृत्ती. या वृत्तीबरोबरच स्वतःची क्रिएटिव्हिटी सिद्ध करण्याची संधी प्रशांतजींना मिळाली, ती याच कॉलेज शिक्षणाच्या काळात. SSCला 11वीला भरपूर यश मिळवल्यानंतर साहजिकच मुंबईतल्या एखाद्या चांगल्या महाविद्यालयात जाण्याकरता आम्ही प्रयत्न केले. मी रुईया महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तेथील स्कॉलर बॅचमध्ये माझी गणना होऊ लागली आणि खरं सांगायचं तर फर्स्ट इयर सायन्सलाही मला फर्स्ट क्लास मिळाला. आमच्या दोन्ही दोन्ही भाऊ हे इंजिनियर असल्यामुळे मी इंजिनिअरिंगला जावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु सुट्टीच्या काळामध्ये मला अभय गोखले नावाचा माझा मित्र भेटला व तो फर्स्ट इयर सायन्सनंतर IIT आर्किटेक्चरमध्ये गेला होता आणि आर्किटेक्चर या विषयामध्ये गणिताबरोबरच चित्रकलेवरतीही प्रभुत्व लागतं आणि ह्या दोन्हीचा मिलाफ त्यामध्ये होतो असं अभयने मला सांगितलं आणि मला ते खूप भावलं आणि म्हणून साहजिकच मी त्याकरता प्रयत्न करू लागलो. जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे मुंबईतलं आर्किटेक्चर कॉलेज हे आशिया खंडातलं एक नामवंत कॉलेज होतं. तिथे ॲडमिशन मिळावी म्हणून मी प्रयत्न करू लागलो आणि योगायोगाने माझ्या फर्स्ट इयर सायन्सच्या मार्कावरती व SSCच्या मार्कावरती मला तिथे ॲडमिशन मिळाली. JJमध्ये गेल्यानंतर पहिले 2 वर्ष कसून अभ्यास केला आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठामध्ये पहिल्या 3 क्रमांकामध्ये आलो. 3ऱ्या वर्षाच्या भरघोस कामगिरीमुळे मी इतका पॉप्युलर झालो होतो की साहजिकच मराठी वाङ्मयाचा सचिव व त्याच वर्षी मॅगझिन सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली आणि ह्या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारणारा मी पहिलाच विद्यार्थी असेल. हे सगळे घडत असतानाच कॉलेजमधील शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून विद्यार्थ्यांमध्ये बरीच चळवळ ऑलरेडी चालू झालेली होती. आमच्या आधीच्या बॅचमध्ये विजय सोनी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉलेज मुंबई विद्यापीठाकडे जावं म्हणून स्ट्राईक केला होता. तसाच एक स्ट्राईक पुन्हा एकदा झाला आणि या स्ट्राईकच्या कालावधीमध्ये सिनियर्सनी ज्युनियर्सना शिकवावं ही एक फार मोठी संधी असे. अशा वेळेला मी जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ लागलो आणि त्यामुळे कदाचित या शिक्षकी पेशा कुठेतरी आपल्या हृदयामध्ये बांधला गेला आणि तो मी अजूनही जपून आहे आणि त्याचाच कदाचित मला फायदा झाला असेल की जेणेकरून मी आता पुण्यामध्ये सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर काम करतो आणि सगळ्या कॉलेजमध्ये आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मी पॉप्युलर आहे. असे असतानाच त्याच वेळेला मुंबई विद्यापीठाचे टोपे यांच्याबरोबर आमची मोठी सभा झाली आणि कॉलेजमधील सिलेबस कसे बदलता येईल, बाकीची रचना कशी बदलता येईल याविषयी खूप अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही त्यांच्याशी केली आणि त्यामधून शिक्षण क्रमाचा बदल झाला. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत रँकर ठरला म्हणून तो विद्यार्थी व्यावहारिक जगात सफल होईलच असं नाही. व्यावहारिक जगात संघर्ष हा असतो आणि प्रशांतजी देखील या संघर्षाला अपवाद नाहीत. जे कॉलेजातील अकॅडमिक परफॉर्मन्स नंतर मला खरं तर असं वाटलं होतं की अगदी 1976 साली पास झाल्यानंतर जवळजवळ 10 जणांचे विनंतीपत्र माझ्याकडे होते की मी कॉलेज संपल्यानंतर त्यांना जॉईन करावं. पण दुर्दैवाने 1976 साली अर्बन सिलिंग ॲक्ट आला आणि मुंबईतले कामाचे स्वरूप एकदमच बदलले. खरोखर अक्षरशः कोणालाही जॉब मिळणं दुरापास्त झालं. आमच्या मित्रमंडळींनी मिळून ग्रुपियस नावाची एक संस्था स्थापन केली. परंतु पुण्यामध्ये त्यावेळेला अर्बनायझेशन इतकं काही झालेलं नव्हतं, त्यामुळे कामाचं स्वरूप बेतासबातच होतं आणि कुठून तरी आपल्याला कामं मिळावीत या पोटतिटकेने आम्ही सारे प्रयत्नात होतो. असे असतानाच मस्कत येथे मॉड्युलर फर्निचर तयार करण्याचे, आत्ता मॉड्युलर फर्निचर खरं म्हणजे फार पॉप्युलर झालेलं आहे, परंतु त्यावेळेला मॉड्युलर फर्निचरची संकल्पना नव्हती, फारसं नॉलेजही नव्हतं. अशा परिस्थितीत दिवसरात्र जागून मी व माझे सहकारी उल्हास राऊत आम्ही दोघांनी मॉड्युलर फर्निचरची संकल्पना संपूर्ण तयार केली, त्याचं ब्रोशर तयार केलं. प्रत्यक्षामध्ये हे फर्निचर मात्र आमच्या डिझाईननुसार तयार होत असताना ते मुंबईमध्ये आम्ही तयार करत होतो आणि हे फर्निचर कधी तयार होत आहे आणि कधी एकदा आम्ही एक्सपोर्ट होत आहे असे आम्हा सर्वांनाच उत्कंठा लागली होती. पण प्रत्यक्षामध्ये ज्या एक्सपोर्टरच्या एक्सपोर्ट लायसन्सवरती आम्ही सगळा उद्योग करत होतो त्यांनी अचानक माघार घेतली आणि आमचे हे सुबक तयार झालेले मॉड्युलर फर्निचर शेवटी लोकल मार्केटमध्ये लिलावाद्वारे आम्हाला विकावे लागले. या सगळ्या धक्क्यामधून पुणे सोडण्याचा मी निर्णय घेतला. मी मुंबईला आलो खरा, परंतु परिस्थिती सर्वत्र तशीच होती. कामाची कुठेही अवेलेबिलिटी नव्हती, लोक कोणी जॉब द्यायला सहजासहजी तयार नव्हते.
त्यामुळे ग्रुप एस सोडण्याचा विचार बाजूलाच राहिला. ग्रुप एसनी याच वेळेला अजून एक विक्रमी असं काहीतरी करायचं ठरवलं. ताज ग्रुपने एक कार्यक्रम करायचा ठरवला होता आणि कुलाब्यामध्ये असलेल्या प्रेसिडेंट हॉटेलनी त्यांना विनंती केली होती की त्यांनी त्या प्रेसिडेंट हॉलचं मॅनेजमेंट पाहावं. ताज ग्रुपमधील व्हाईस प्रेसिडेंट कर्वे हे आमच्या एका भागीदाराचे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही एक संधी मिळवून दिली आणि ताबडतोबच आम्ही ती ॲक्सेप्टही केली. खरं सांगितलं तर ते त्या वयोमानाच्या दृष्टीने फारच चॅलेंजिंग असं होतं, परंतु आम्ही प्रेसिडेंटचं काम स्वीकारलं आणि प्रेसिडेंट हॉटेलमध्ये 17व्या माळ्यावरती 2 स्वीट्समध्ये आम्हाला सगळं ऑफिस थाटता आलं. या ऑफिसच्या वेळेला साहजिकच फार मोठी मदत आम्हाला सगळ्यांची हवी होती आणि म्हणून पुन्हा आम्ही एकदा कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमधील माझ्या सर्व बॅचमेट्सना अजूनही जॉब्स नव्हते. त्यांनी ताबडतोबच आम्ही तुझ्याकडे काम करायला येतो असं सांगितले आणि सगळी मुलं स्पर्धेमध्येच तिथे यायला सुरुवात झाली. 17व्या माळ्यावरच्या 2 स्वीट्समध्ये आम्ही आमचं ऑफिस काढलं. संपूर्ण स्टेशनरीची जबाबदारीसुद्धा ताज ग्रुपने घेतलेली होती. त्यामुळे तसा आम्हाला काही खर्च नव्हता, परंतु कामाचा व्याप मात्र प्रचंड होता. कारण संपूर्ण हॉटेलची ॲजबिल्ट ड्रॉइंग्स त्याचा अभ्यास करून बनवण्याचं तो फार मोठी जबाबदारी आम्ही घेतली होती आणि त्यामुळे साहजिकच सकाळी 8 वाजताच आम्ही त्या ठिकाणी जात असू. 8 ते 10 हे कॉलेजमधल्या तुटपुंज्या नॉलेजच्या जोरावरती ते काम करणं सहज शक्य नसल्यामुळे आम्हाला 8 ते 10 हा एक पुन्हा एकदा अभ्यासच करावा लागायचा. त्या सगळ्या कामाचा अभ्यास आम्ही 8 ते 10 या वेळामध्ये करत असू आणि संपूर्ण दिवसाचं नियोजन करत असू. 10 ते 6 ही सर्व मंडळी आमच्याबरोबर यायची. जे आमच्याबरोबर आर्किटेक्ट झालेली होती त्यातली बरीच मुलं मुली त्यावेळेला आमच्याकडे होती आणि ती ह्या दोन्ही सूट्समध्ये बसून संपूर्ण हॉटेलचं परीक्षण व निरीक्षण करून भल्या भल्या ट्रेसिंग्सवरती ड्रॉइंग्स काढण्याचं काम ते करत असत. पुन्हा 5-6 नंतर आम्ही काही वेगवेगळ्या व्यवसायातली तज्ज्ञ मंडळी ही हॉटेलमध्ये बोलवत असू आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या संपूर्ण गोष्टींचं पुन्हा एकदा परीक्षण करून मग ती ड्रॉइंग फायनल करत असू. हे सगळं काम होईपर्यंत साहजिकच आम्हाला रात्रीचे 9 ते 10 वाजत असत आणि घरी जायला त्याच्यानंतरही आम्ही दुसऱ्या दिवसाच्या कामाचं नियोजन वगैरे करण्यामध्ये वेळ जात असल्यामुळे घरी जायला जवळजवळ 12 वाजत असत. अशा प्रकारे जवळजवळ 16-16 तास रोजच आम्ही काम करत असू आणि माझ्या वडिलांनी हे ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना एक शंका आली. त्यांच्या मनात एक पाल चुकचुकली की हा मुलगा अचानकपणे एवढे तास घराच्या बाहेर राहतो, हा नक्की काय करतो. म्हणून एके दिवशी ते स्वतःच बघायला आले आणि आमचा सगळा कामाचा व्याप बघून ते तिथल्या खुर्चीवर पटकन बसले. ते थक्कच झाले. मी त्यांना जे काही सांगत होतो की मला एका 5 स्टार हॉटेलचं काम मिळालेलं आहे त्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू मी पाहिले आणि मलाही धन्यता वाटली. पुढे हे काम इतक्या झपाट्याने आम्ही पूर्ण करून दिले की श्री कर्वे व ताज ग्रुपचे सर्वच लोक आमच्यावर खुश झाले व त्यांनी आम्हाला जुन्या ताजच्या अशाच प्रकार स्वरूपाचं काम दिले आणि आमचं ऑफिस लवकरच हे प्रेसिडेंट हॉटेलमधून जुन्या ताजमध्ये आलं. जुने ताजचं कामसुद्धा आम्ही फार मोठ्या वेगाने पूर्ण केलं आणि ही सगळी डॉक्युमेंटेशन होत असताना मला मात्र जाणवलं की आता आपल्याला कुठेतरी पुढच्या काहीतरी गोष्टींसाठी धडपड केली पाहिजे. आणि असं असतानाच नवीन ताजमध्येच मला गेर्जी ईस्टर्न लिमिटेड या एका स्विस कंपनीच्या एका व्यक्तीची माझी ओळख झाली आणि त्याने आमच्या कंपनीमध्ये तू येणार का असे आम्हाला विचारले. साधारणपणे 1977-78 साली हॉटेल इंडस्ट्री ही एक इंडस्ट्री म्हणून जाहीर झाल्यामुळे आणि चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीला कळलेलं असेल की मी अशा प्रकारचं काहीतरी काम करत होतो. 2 वर्ष प्रचंड काम केल्यानंतर मला त्या कामामध्ये एक प्रकारचं एक्सपर्टीज तयार झालेलं होतं आणि म्हणून अशाच व्यक्तीच्या शोधात ते असल्यामुळे माझी निवड झाली आणि मी गिरजीमध्ये आलो. प्रशांत देशमुख अतिशय हरवणारी माणूस. माझं लग्न झालं तेव्हा ते 4th इयरला होते. त्यामुळे कॉलेजमध्ये ते बरेच ॲक्टिव्हिटीज करायचे, मासिकं काढायचे, काय काय करायचे. परंतु जेव्हा ते घेरजीमध्ये लागले त्याच्यानंतर ते घरीसुद्धा काम करायचे काही. परंतु आमच्याशी बोलताना त्यांच्या कामाच्या विषयी कधीच काही आलं नाही. म्हणजे बाहेरची टेन्शन्स त्यांनी घरात कधीही आणली नाही. म्हणतात ना, मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते. प्रशांतजींच्या बाबतीत ही नेमकं हेच. सुरुवातीपासून नोकरी करायची नाही असं मनाशी पक्क ठरवून सुद्धा नोकरी करणंच प्रशांतजींच्या नशिबी आलं. तरीसुद्धा प्रशांतजींनी जे पदरी पडलं ते पवित्र केलं. खाली मान घालून जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न केला. कदाचित या नोकरीतूनच त्यांच्या पुढील सफल आयुष्याची पायाभरणी झाली असं म्हणता येईल.
खरं म्हणजे गिरजेमध्ये प्रवेश तर केला, पण पहिल्याच दिवशी जेव्हा 100-150 लोकांचा आर्किटेक्ट आणि इंजिनियरचा ताफा बघितला, तेव्हा मग मला असं वाटलं की नाही, ह्या एवढ्या मोठ्या महासागरात आपलं कसं काय होणार आहे. पण ठीक आहे, मान खाली घालून निदान शिकूया तरी. तसंही करून पोस्ट ग्रॅज्युएशन काही करताच आलं नव्हतं, त्यामुळे इथे एक इन्स्टिट्यूट म्हणून या ऑफिसकडे बघायचं मी ठरवलं. हळूहळू करून सगळ्याच प्रोजेक्ट मॅनेजर्सबरोबर माझी माझी दोस्ती झाली आणि त्यांचं मार्गदर्शन मला मिळू लागलं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, हा विषय मला पहिल्यांदाच शिकायला मिळाला. हे सारं घडत असताना एके दिवशी अचानक ऑफिसमध्ये पिरामल या मोठ्या मुंबईतील व्यावसायिक ग्रुपचे काही लोक ही आली. अशा वेळेला कुठल्याही प्रोजेक्टची आमच्या ऑफिसमध्ये पद्धत अशी होती की हे प्रत्येक प्रोजेक्ट हे चीफ आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यामधून ते सुरू व्हायचं. परंतु दुर्दैवाने त्या दिवशी कोणीच नसल्यामुळे आमच्या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह दासगुप्ता यांनी मला पिरामल कंपनीच्या ह्या सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हजबरोबर चर्चा करायला सांगितली. पिरामलची नवीनच आलेली सुनबाई ही उर्वी, त्यांचं नाव होतं, उर्वी पिरामल असं नाव होतं, आणि त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली. मुंबईतील अंबरनाथ या MIDCच्या जवळच नवीन होणाऱ्या मुरबाड येथील MIDCसाठी त्यांनी उर्वी केमिकल्स नावाची एक कंपनी काढण्याचं ठरवलं होतं. तर प्लॉटचे नकाशे त्यांनी साहजिकच बरोबर आणल्यामुळे मी लगेचच त्यांना तिथे कामाची संपूर्ण चर्चा करून स्केचेस वगैरे तयार करून दिली. ही सगळी स्केचेस त्यांना आवडली आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता आपण MIDC अप्रुव्हलच्यासाठी पुढील कामगिरीला लागूया. शुक्रवारी ही मीटिंग झाली होती. मी शनिवारी सकाळी ऑफिसमध्ये आलो आणि माझ्या ड्रॉईंग बोर्डावर मी पेपर लावला. आमच्या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह दासगुप्ता हे त्यावेळेला ऑफिसमध्ये आले. ते माझ्या बोर्डाजवळ आले व त्यांनी मला विचारले, तू काय करतोयस, तुला कोणी बरं बोलवलं. कारण आमच्या कंपनीची पद्धत अशी होती की शनिवारी ओव्हरटाईमला यायचं असेल तर त्याकरता चीफ आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजर यांची सही आणि यांची परवानगी लागायची. मी कोणाचीही परवानगी न घेता ऑफिसला आलेलो होतो. त्यामुळे त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता. मी त्यांना कालच्या संपूर्ण चर्चेचा वृत्तांत सांगितला आणि त्यांना हेही सांगितलं की आज संपूर्ण दिवसामध्ये मी MIDCला लागणारे हे ड्रॉईंग पूर्ण करणार आहे आणि सोमवारी सकाळी मी MIDC ऑफिसमध्ये जाऊन हे ड्रॉईंग सबमिट करणार आहे. दासगुप्तांनी जरा साशंकपणे माझ्याकडे बघितलं, कारण एका दिवसामध्ये एवढं मोठं ड्रॉईंग पूर्ण करण्याची क्षमता संपूर्ण गिरजीमधल्या कुठल्याच आर्किटेक्टकडे त्यावेळेला नव्हती. सोमवारी सकाळी मी ड्रॉईंग पूर्ण केलं आणि त्यावेळेला दादरला दाते झेरॉक्स नावाची एक छोटीशी एक कंपनी असे जी 24 तास चालू असायची. त्यामुळे रविवारी रात्री जाऊन माझं जे काही संपूर्ण ट्रेसिंग तयार झालेलं होतं त्या ट्रेसिंगच्या मी प्रिंट्स काढल्या. वास्तविकपणे ट्रेसिंग ऑफिसच्या बाहेर नेण्याची त्यावेळेला परमिशन नव्हती, परंतु काम करायचं या वेळापायी मी ते ट्रेसिंगही घेतलं होतं, तसेच कंपनीचा शिक्काही घेतला होता. मी प्रिंट्स काढल्या, कंपनीचे शिक्के मारले, खरं म्हणजे सह्याही केल्या आणि तसेच ट्रेन पकडून मी अंबरनाथला गेलो. त्यावेळेला मुरबाड MIDCमध्ये हे पहिलंच काम असल्यामुळे तिथली सगळ्या शासकीय मंडळींना काही कामही नव्हतं. त्यांच्या ऑफिसच्या दरवाजामध्ये एक रिक्षा थांबली आहे हे त्यांनी पाहिल्यानंतर सगळेच जण माझ्या पुढे आले. माझ्या हातात भला मोठा गठ्ठा होता प्रिंट्सचा. त्यांनी मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे नेले आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी मला सांगितले की हे आमचं पहिलंच काम आहे, तुम्हाला आत्ताच्या आता तुम्ही जर थांबलात तर आम्ही अप्रुव्हल देऊ. मी म्हटलं इतकी घाई करण्याचे काही कारण नाही, मला फक्त सबमिट झाल्याचं चलन तुम्ही मला द्या आणि मी परत तुम्ही म्हणाल त्या दिवशी येतो. ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही बुधवार किंवा गुरुवारी आमच्याकडे या. मी गुरुवारी परत येतो असं त्यांना सांगितलं आणि ऑफिसला परत आलो. ऑफिसला आलो तर बघतो तर माझ्या ड्रॉईंग बोर्डावर एक चिठ्ठी लावली होती, प्लीज सी मी म्हणून, आणि ही खाली दासगुप्तांची सही होती. आता प्लीज सी मी म्हटल्यानंतर साहजिकच ऑफिसमधल्या माझ्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांना असं वाटलं की आता श्री दासगुप्ता हे मला उशिरा आल्याबद्दल, ऑफिसमध्ये उशिरा का आलास याबद्दल माझी चंपी करणार आहेत, म्हणून ते सगळेजण माझ्याकडे पाहत होते. मी दासगुप्तांच्या कॅबिनमध्ये बिचकत गेलो, कारण चीफ एक्झिक्युटिव्हच्या कॅबिनमध्ये इतक्या छोट्याशा ज्युनियर आर्किटेक्टनी जाण्याची कदाचित ऑफिसमधली पहिली वेळ होती. दासगुप्तांनी मला विचारले की तू सकाळपासून कुठे गेला होतास. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी संपूर्ण ड्रॉईंग पूर्ण केले. ते म्हणाले हो ठीक आहे, ड्रॉईंग पूर्ण केलंस पण पुढची प्रक्रिया कोणी केली. आपलं त्या दिवशी प्रिंटिंग डिपार्टमेंट बंद होतं. मी त्यांना सांगितलं मी ट्रेसिंग घेऊन गेलो. दादरमधील दाते झेरॉक्समध्ये मी माझ्या स्वतःच्या पैशांनी प्रिंट्स काढल्या. हळूच एक ऑफिसचा शिक्काही नेला होता आणि त्याच्यावरती सह्या वगैरे करून मी हे सगळं MIDC ऑफिसमध्ये सबमिट केलं. ते म्हणाले कशावरून. मी लगेच MIDC ऑफिसरनी मला दिलेलं जे चलन होते ते दाखवलं. ठीक आहे असं म्हणाले, बघू आपण. आणि मी परत माझ्या जागेवर येऊन बसलो. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी मी पुन्हा एकदा अंबरनाथला गेलो आणि
MIDCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना भेटलो. त्यांनी साहजिकच माझी संपूर्ण फाईल तयार करून ठेवली होती. मी ते संमतीपत्र परत घेऊन ऑफिसला आलो. त्यावेळेला साधारणपणे 2-2:30 वाजले होते. पुन्हा एकदा माझ्या टेबलावर मी ती चिठ्ठी पाहिली आणि पुन्हा एकदा सगळ्या लोकांनी मला सांगितलं, अरे तू काय सारखा सारखा उशिरा येतोयस, तुझं काही खरं नाही. अशाही परिस्थितीत मी दासगुप्तांच्या कॅबिनमध्ये बिस्कत गेलो आणि त्यांनी मला विचारलं, आज तू कुठे गेला होतास? मी म्हटलं, आज तर ते झालेलं काम पूर्ण करण्यासाठी मी गेलो होतो. हे पहा म्हटलं, मी आणलेलं आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट. दासगुप्तांनी माझी पाठ थोपटली व ते मला म्हणाले की हे तू सगळं जे काही शनिवारी करतोस ह्याचं तू काही कंपनीला चार्जेस करतोयस का? तू ओव्हरटाईम क्लेम करतोस का? मी म्हटलं, मला कोणीच ओव्हरटाईमला बोलवलेलं नाही, त्यामुळे क्लेम करण्याचा प्रश्न येत नाही. त्यांनी लगेच कंपनी सेक्रेटरीला बोलवलं व सांगितलं की प्रशांत याच्यापुढे जेव्हा जेव्हा शनिवारी येईल आणि त्याचे क्लेम फॉर्म्स जेव्हा जेव्हा तो तुम्हाला सबमिट करील त्याच्यावरती इतर कोणाचीही सही नसेल तरी चालेल, मी स्वतः ती सही करेन. माझ्यावरील हा दाखवलेला विश्वास दाखवल्यामुळे साहजिकच कंपनीतल्या सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर्सचा मी गळ्यातला ताईत झालो. ज्या माणसावरती वरची मॅनेजमेंट प्रेम करते त्या व्यक्तीबरोबर सगळ्यांनाच काम करायला नेहमीच आवडतं. अशामुळे मी संपूर्ण आर्किटेक्चर डिपार्टमेंटमध्ये व संपूर्ण प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये भयंकर पॉप्युलर झालो. ही इज एक्स्ट्रीमली गुड पर्सन, व्हेरी ऑनेस्ट, व्हेरी हंबल. त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गर्व नाही आहे आणि ही इज डाऊन टू अर्थ पर्सन. आणि स्वतः केल्याशिवाय ते दुसऱ्याला नुसतं ऑर्डर देऊन करत नाही. ही ट्राईज टू वर्क ऑन हिज ओन विथ हिज ओन हँड्स. दॅट इज वॉट दॅट हॅज इम्प्रेस्ड मी सो मच.